अँड मटेरियल अँड स्पेसिफिकली मटेरियल फोकस करू आणि त्यातल्या त्यात आपल्याला टिंबरचे क्वेश्चन्स पाहायचे आहेत. टिंबर आपण जेवढं महत्वाचं आहे तेवढं पूर्ण आजच्या सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि फर्दर जे आपल्या स्ट्रीम्स राहतील त्याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जसे सेव्हरल सब टॉपिक्स आहेत ते एक किंवा दोन एका वेळेस अशा करत करत आपण त्यांना कव्हर करायचं. ठीक आहे, चला तर टिंबर आपला टॉपिक ऑफ डिस्कशन असणार आहे. सो गेट रेडी विथ क्वेश्चन 1. ऑल राईट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कॉनिफर्स आणि त्याच्यासमोर 3 स्टेटमेंट दिले. तर कॉनिफर्स म्हणजे काय आहे की एंडोजिनस ट्रीज आहेत का, ग्रो आउटवर्ड, आणि पॉइंट निडल लाईक लिव्ज. हे आहे ना, पॉइंट निडल लाईक लिव्ज, हे आपण जेव्हा शाळेमध्ये भूगोल वगैरे शिकायचो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना सूचीपर्णी वने असं काही की आपण शब्द आपल्या कानावरून गेलेले आहेत. ओके, इंग्लिश मिडियम असेल तर त्याला आपण निडल लाईक किंवा त्याला काय म्हणतो की ज्याच्यावर बर्फ टिकून राहते. ओके, ज्यांची पानं असे बारीक असतात ना, जसं ते फॉर एक्झाम्पल क्रिसमस ट्री जे असतं की नाही, तर त्याचे पानं पाहतो मी कसे असतात, बारीक बारीक. ओके, तर निडल लाईक लिव्ज असतात. आणि कॉनिफर्स जे असतात ना ते असतात एक्झोजिनस. ओके, त्याच्यामध्ये कॉनिफर्स काय असणार आहे, एक्झोजिनस. आता एक्झोजिनस आणि एंडोजिनस मध्ये काय फरक आहे? सी, एंडो म्हणजे आतमध्ये, मीन्स दे विल बी ग्रोईंग इनवर्ड. ओके, त्यांची ग्रोथ अशी आतमध्ये होते. ऑलराईट. आणि एक्झोजिनस म्हणजे लेअर बाय लेअर त्या अॅन्युअल रिंग्स अशा फॉर्म होत राहतात आणि बाहेरचं बार्क असतं त्या फॉर्मॅटमध्ये एक्झोजिनस ग्रो होतात. तर कॉनिफर्स जे असतात ना ते कसे असणार आहेत, एक्झोजिनस. म्हणजे इथला हा पहिला जो पॉइंट आहे तो आहे चुकीचा. आणि एक्झोजिनस आहे आताच आपण बोललो, म्हणजेच काय होतात ते, दे ग्रो आउटवर्ड अँड दे हॅव पॉइंटेड निडल लाईक लिव्ज. ओके, तर याच्यामध्ये आन्सर काय असणार आहे की पहिलं चुकलं आहे, त्याच्यामुळे बी 2 and 3 आर करेक्ट. ओके, तर इथे आपण काय पाहिलंय, एक आहे प्रकार कॉनिफर्स ट्रीजचा आणि एक आहे डेसिडियस म्हणून असतो. ओके, डेसिडियस ट्रीजचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये जे लिव्ज असतात. ओके, कॉनिफर्स मध्ये फॉर एक्झाम्पल पानं असे निडल सारखे दिसतील तुम्हाला, पॉइंटेड. आणि डेसिडियस मध्ये पानं कशी असतात, मोठं पान असतं, त्याला फ्लॅट लिव्ह ज्याला आपण म्हणतो. ओके, तर हा फरक आहे कॉनिफर्स आणि डेसिडियस मधला. आणि व्हाईल वी आर लुकिंग ॲट ग्रोथ पॅटर्न, ते मोठे कसे होतात, त्यांची वाढ कशी होते, त्यांची साईज कशी जास्ती होते, तर त्यांच्या ज्या वाढीचा जो पॅटर्न आहे, तर एक्झोजिनस मध्ये ग्रोथ असते आउटवर्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पीथ आहे, मग हे जे लेयर्स असतात किंवा त्यांच्या ह्या ज्या अॅन्युलर रिंग्स असतात किंवा ज्याला आपण अॅन्युअल रिंग्स म्हणतो. ओके, ते जे कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये ते बाहेर वाढत जातात, एक्झोजिनस असतात. आणि बांबू सारखं एखादं समजा झाड असलं, ओके, बांबू इज ऑल्सो वॉट, बॅम्बू और बांबू ज्याला आपण म्हणतोय, की ते सुद्धा कसं असतं, ते ॲज अ बिल्डिंग मटेरियल आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतो, कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेसमध्ये यूज होतं. इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ वूड दॅट गेट्स युज्ड इन टू कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस, राईट. तर त्याच्यामध्ये बांबू जो आहे तर तो एंडोजिनस असतो. ओके, इनसाइड वाली जी ग्रोथ असते तो एंडोजिनस, एक्झोजिनस, एक्झो बाहेर. ओके, जसं केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत आपण बोललो होतो, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. एंडो म्हणजे ज्याच्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब होते, एक्झोथर्मिक म्हणजे हीट इव्हॉल्व्ह होते. तर एंडो मीन्स इनसाइड, एक्झो मीन्स आउटसाइड. तर इतकं सिंपल आहे, लक्षात ठेवायचं. टिंबरच्या बाबतीत एक्झो एंडो असं आलं तर एवढा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ऑलराईट, कॉनिफर्स आणि डेसिडियस म्हणजे काय हे आपण समजलो आता. चला समोर जाऊया. हा, एज ऑफ ट्रीज कॅन बी प्रेडिक्टेड बाय. ओके, आता एज ऑफ ट्री प्रेडिक्ट कसं करायचं, म्हणजे झाड नुसतं पाहून प्रेडिक्ट करायचं आहे का नाही. आपण कशाबद्दल बोलतोय, आपलं सध्या डिस्कशन चालू आहे टिंबर बद्दल. मीन्स ट्री हॅज बीन फेल अँड वी विल बी लुकिंग ॲट व्हॉट, त्याच्या क्रॉस सेक्शन मध्ये पाहू आपण. मग त्याचं क्रॉस सेक्शन बघितलं, एक पीथ असतो, कोरचा सेंट्रल एक पोर्शन असतो आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसणार आहे, अशा कॉन्सेंट्रिक रिंग्स दिसतील. ओके, तर या कॉन्सेंट्रिक ज्या रिंग्स असतात, ऑलराईट, यू शुड बी एबल टू सी दिस. ओके, तर ही जी एक रिंग असते ना, तर त्या ॲव्हरेज एक इयर किंवा एक त्याचे जे सीझन्स असतात तेवढं ते त्याला काय करतं, डिनोट करतं सरळ सरळ. देअरबाय इफ वी आर एबल टू काउंट द नंबर ऑफ रिंग, एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच, तर त्याचा एज आपण काय सांगू शकतो डायरेक्ट. ओके, आणि या रिंग्सला काय म्हणतात. ओके, आन्सर इज बी. हर्ष ने आन्सर दिलेला वाटतं बी. येस, आन्सर इज बी. अँड दोज रिंग्स आर कॉल्ड ॲज अॅन्युअल रिंग्स. ओके, अॅन्युअल म्हटल्याबरोबर काय म्हणतं लक्षात येतं, त्यांची इयरली ग्रोथ जी आहे तर ती एका लेअरमध्ये ती तिथे आपल्याला कळून येतं.
ओके, एज ऑफ ट्रीज कॅन बी प्रेडिक्टेड बाय अॅन्युअल रिंग्स. हा सोपा क्वेश्चन आहे. म्हणजे टिंबर बद्दल जर आपण काही इंट्रोडक्टरी काही वाचलं असेल किंवा तुम्हाला थोडंसंही माहित असेल, देन दिस इज द बेसिक थिंग जे आपल्याला माहित असायलाच पाहिजे. ओके, त्या टिंबरचं वय काय, ट्रीचं वय काय, फेल केलेल्या ट्रीचं वय काय, लुंबरचं वय काय, असं काही पण विचारलं तेव्हा डोक्यामध्ये या रिंग्स यायला पाहिजे. ओके, अॅन्युअल रिंग्स, अॅन्युलर रिंग्स असं पण म्हणू शकतो. अॅन्युलर म्हणजे काय, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. अॅन्युलर म्हटलं तरी चालतं, अॅन्युअल म्हटलं तरी चालतं. ओके, सो रिमेंबर दिस. देन लुंबर म्हणजे काय, लुंबर किंवा तो जो एक वर्ड असतो ना, की जसं हॉलिवूड मूवीमध्ये लुंबर जॅक. ओके, आता लुंबर जॅक म्हणजे काय, जो हे टिंबर कट करतो. हे फॉर एक्झाम्पल तुम्ही हा बघितलाय का वुल्वरिन ओरिजिन्स मध्ये, तर जेव्हा तो ह्यू जॅकमन त्या पूर्ण सगळं ते म्युटंट आणि ते सगळं सोडून जेव्हा त्या जंगलामध्ये जातो, ही गेट्स अ जॉब ऑफ लुंबर जॅक. ओके, ते सगळं कुऱ्हाडीने आणि त्या मशीनने, सॉ मशीनने ते कट करणे, ही बिकम्स अ लुंबर जॅक. लुंबर जॅक डज व्हॉट, तो झाड पाडतो आणि त्याला प्रॉपरली कट करतो डिझायर्ड शेप मध्ये, आणि जिथे त्याचा यूज आहे तिथे तो त्याला पाठवणार. ओके, सो लुंबर इज व्हॉट, अ लॉग ऑफ टिंबर सॉन इन टू पीसेस ऑफ डिझायर्ड शेप. ओके, दिस इज व्हॉट लुंबर इज. देन लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. ओके, इथे आपल्याकडे आहे 2 कॉलम, याचाच अर्थ आपल्याला करायचे आहेत पेअर मॅच. मॅच द पेअर मध्ये इथे सगळ्यात इझी काय दिसतं आहे आपल्याला, लेट्स सी व्हॉट द इझिएस्ट वन. अॅन्युअल रिंगशी रिलेटेड काही आता, कारण आताच आपण काय बघितलं अॅन्युअल रिंग. आणि मॅच द पेअर मध्ये नेहमी लक्षात ठेवायचा, whenever you are looking at questions such as match the pair, 2 ते 3 पेअर मॅच केल्या की ऑप्शन मध्ये ते शोधायला लागायचं. प्रत्येक पेअर मॅच करत बसायची नाहीये आपल्याला. ओके, त्यामुळे लेट्स सी व्हॉट वी गेट टू फाइंड आउट. हा, इनरमोस्ट पार्ट बद्दल आता आपण बोललो होतो. इनरमोस्ट पार्ट कोणता असतो, पिथ. ओके, जो कोर जो असतो त्याला काय म्हणतो, मेडुला किंवा पिथ. तर ए ची पेअर बनते 5 सोबत. ओके, ए ची पेअर बनली 5 सोबत. तर ए ची पेअर 5 सोबत कुठे कुठे आहे, बी मध्ये आहे आणि डी मध्ये. तर चला समोरचं पाहू आपण. वॅस्क्युलर टिश्यू दॅट एनक्लोजेस द पिथ. वॅस्क्युलर टिश्यू दॅट एनक्लोजेस द पिथ, तर त्याला आपण काय म्हणतो, मेडुलरी रेस. ओके, दे आर कॉल्ड ॲज ट्रान्सफर्स सेप्टा और मेडुलरी रेस त्याला आपण म्हणतो. देन त्याच्यामध्ये म्हटलं ओके, बीचं काय आलं इथे 1. चला अजूनही आपल्याकडे टाय आहेत, म्हणजे आपल्याला समोरचाही काहीतरी शोधावं लागेल. हा, सेल्युलर टिश्यू अँड वुडी फायबर अरेंज इन डिस्टिंक्ट कॉन्सेंट्रिक सर्कल. अॅन्युलर पॅटर्न मध्ये किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल पॅटर्न मध्ये त्या टिश्यूज प्रेझेंट असतात. त्या कोणत्या असणार, ऑब्व्हियसली अॅन्युअल रिंग्स. म्हणजे आपलं सी ची पेअर कोणासोबत बनली आहे, 2 सोबत. तर सी ची पेअर 2 सोबत इथे आहे, बी मध्ये बीचं 1 आणि एचं 5. ऑब्व्हियसली आता डीचं 3च असायला पाहिजे. द थिन लेअर बिलो द बार्क नॉट कवर्ड इन टू सॅपवूड येट, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, द कॅम्बियम लेअर. ओके, तर आन्सर काय आहे आपलं, बी. तर इथे तो जो लक्षात ठेवण्यासारखा किंवा एकदम डोक्यामध्ये आपल्याला राहायलाच पाहिजे, येस हर्ष आन्सर इज बी. तर डोक्यामध्ये राहायलाच पाहिजे असे पॉईंट कोणते आहे, की जो कोर असतो, सेंट्रल पोर्शन जो आहे, त्या कॉन्सेंट्रिक सर्कलचा जो सेंटर आहे, इट इज नथिंग बट अ मेडुला पिथ, किंवा ज्याला कोर ऑफ द टिंबर म्हणतात, कोर ऑफ द वूड म्हणतात. ओके, आणि दुसरं तर आपल्याला हे नेहमीच लक्षात राहायला पाहिजे, अॅन्युअल रिंग म्हणजे काय, कॉन्सेंट्रिक सर्कल. अॅन्युलर जर असं लिहिलेलं असलं, अॅन्युलर, ओके, किंवा कॉन्सेंट्रिक. कॉन्सेंट्रिक म्हणजे एक छोटा, मग त्याच्या बाजूला मोठा सर्कल, असा जो पॅटर्न असतो अॅन्युअल रिंगचा असतो झाडाच्या, आणि ते आपल्याला एज सांगतं. ओके, आणि ग्रोथ पण त्याची सीझन वाईज तशी होत जाते. चला आन्सर बी आहे. ओके, ज्या आपण डेफिनेशन्स बघितल्या होत्या, पहिला क्वेश्चन जेव्हा ओपन केला तेव्हा आपण डेसिड्युअस म्हणजे काय असतं, कॉनिफर म्हणजे काय असतं, एंडोजिनस म्हणजे काय असतं, आणि एक्झोजिनस म्हणजे काय असतं. ओके, आता डेसिड्युअस म्हणजे काय, की ज्याचे पानं मोठे असतात. कॉनिफर म्हणजे काय, सूचीपर्णी म्हणजे निडल लाईक. सूची म्हणजे काय, किंवा सुई म्हणजे काय, निडल. ओके, कॉनिफर म्हणजे निडल लाईक. एंडोजिनस म्हणजे काय असतं, आतमध्ये ग्रोथ होते त्याची, आणि एक्झो मध्ये लेअर बाय लेअर ती बाहेर ग्रोथ होणारी जी झाडं असतात त्यांना आपण एक्झोजिनस म्हणतो. तर आता आपल्याला जिथे जे माहिती आहे ते आपण काय करू, ते आपण टिक करायचा प्रयत्न करू. ओके, तर एंडोजिनस काय होतं आपण बघितलं होतं, एंडोजिनस इज बॅम्बू. ओके, किंवा ज्याला आपण बांबू म्हणतो. तर सीचं 4. त्यानंतर एंडोजिनस झाला, त्यानंतर आपण एक्झोजिनस पाहू.
व्हॉट वुड बी एक्झोजिनस? डी ची पेअर बनते आहे, डी विल बी मॅपिंग विथ युक्लॅप्टिस. ओके, युक्लॅप्टिस म्हणजे काय रे? व्हॉट डू यू गेट बाय द नेम युक्लॅप्टिस? त्याला मराठीमध्ये आपल्याकडे काय म्हणतो आपण, किंवा आपलं इंडियन नेम काय त्याला? ओके चला, सीचं काय आलं 4, डीचं 3. ओके, देन ए आणि बी राहिलं आपल्याकडे. नाउ लेट्स सी व्हॉट इज ए. इज डेसिडियस असतात जनरली, डेसिडियस हार्डवुड असतात. हा हर्ष निलगिरी, इट इज व्हेरी गुड. हर्षचा आन्सर पण आला सी. चला पाहूया. तर डेसिडियस म्हणजे इथे असणार आहे हार्डवुड, म्हणजे 2. ऑब्व्हियसली कॉनिफर्स जे असतात ते सॉफ्टवुड असतात. ओके, बीचं काय आहे 1. ऑलराईट, देन हिअर हा जो पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं की सॉफ्टवुड कोणता, कॉनिफर जो सॉफ्टवुड आहे, तर त्याच्यामधला एक पॉइंट हा की कॉनिफर सॉफ्टवुड असतात एक्सेप्ट फॉर पाईन. ओके, पाईन हा जो वृक्ष असतो किंवा पाईन जे झाड असतं, तर त्याच्यामध्ये हा पाईन हा एक्सेप्शन आहे, तो हार्डवुड मध्ये जातो. ओके ठीक आहे, तर ऑप्शन कोणता असेल आपला? ऑप्शन इज गोइंग टू बी सी. चलो आगे बढ़ेंगे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीझनिंग ऑफ टिंबर? आता सीझनिंग ऑफ टिंबर म्हणजे काय? सी, जसंही आपण एखादं झाड पाडतो आहे तर तेव्हा त्याच्यामध्ये काय असणार आहे? मॉइश्चर. त्या मॉइश्चरला आपण काय म्हणतो? सॅप. ट्री सॅप किंवा वूड सॅप जे असतं, इट इज नथिंग बट मॉइश्चर प्रेझेंट इन द टिंबर. आणि जेव्हा आपण एखादं झाड फ्रेशली फेल करतोय किंवा फ्रेशली त्याला तोडतोय, तर त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे तर ते आपल्याला काढून टाकणं आवश्यक आहे. बिकॉज we will be having some problem if that moisture persist inside the timber. ओके, जर त्याच्यामध्ये टिंबरमध्ये मॉइश्चर राहिलं आणि त्यालाच आपण तसंच वर्क करून त्याला कट वगैरे करून जर आपण काय केलं, तिथे घेऊन गेलो जिथे आपल्याला ऍप्लिकेशन त्याचं आहे, तर तिथे फॉर एक्झाम्पल इफ यू आर कटिंग इट इन टू लॉग्स आणि ते लॉग आपण कुठेतरी वुडन ट्रसमध्ये यूज केले आणि इफ मॉइश्चर इज स्टील देअर, तर त्याची तेवढी स्ट्रेंथ येत नाही, त्याची ड्युरेबिलिटी तेवढीच बनत नाही. ओके, तर त्याचा वॉर्पिंगचा पण प्रॉब्लेम असतो. दॅट मॉइश्चर नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. त्या मॉइश्चरला आपल्याला काय करायचं आहे? मोस्टली कमी करून टाकायचं. खूप त्याला काय करायचं आहे? कमी करून टाकायचं आहे. एकदम त्याला आपण झिरो करू शकत नाही. जसं काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल डोअरसाठी जे वूड यूज करतो तिथे 12 ते 20% मॉइश्चर आपण रिटेन करून ठेवतो. आता याचं कारण काय? एक आहे क्वेश्चन आपण टाकलेला असा की फॉर विंडोज अँड फॉर डोर्स, जर तिथे पूर्ण आपण वूडमध्ये जात असलो, काहीसं मॉइश्चर आपण तिथे मेंटेन ठेवतो. आता ते मॉइश्चर का मेंटेन ठेवायचं? शून्य आपण ते मॉइश्चर आणू शकत नाही, कारण समजा डोअर पॅनल आहे किंवा विंडो पॅनल आहे, त्याच्यामध्ये समजा आपण 0% मॉइश्चर मेंटेन केलं अँड इन केस त्याच्यावर मॉइश्चर अटॅक झाला, देन इट इज गोइंग टू स्वेल आणि ते ऑपरेटच होणार नाही एलिमेंट. ओके, ते स्ट्रक्चरल एलिमेंट अजिबात ऑपरेट होत नाही. अँड दॅट्स वाय सीझनिंग म्हणजे काय? मोस्ट ऑफ द मॉइश्चर आपल्याला तिथून घेऊन जायचं आहे, काढून टाकायचं आहे. इट इज नथिंग बट व्हॉट? सीझनिंग. ओके, त्या जसं इव्हन आपण स्टोन मध्ये पण त्याला सीझनिंग करतो. जसं आता क्वारीमधून स्टोन कट करून आणला की त्याला आपण बाहेर ठेवतो ओपन ॲटमॉस्फिअर मध्ये, एअर त्याला लागू देतो, म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर असेल ते निघून जाणार. टिंबरचं पण सेम आहे. त्याला आपण नॅचरल वेने करू शकतो, आर्टिफिशियल वेने करू शकतो, इलेक्ट्रिकल सीझनिंग करू शकतो. ओके, देर आर सेव्हरल वेज विथ विच वी कॅन सीझन अ टिंबर. ठीक आहे, तर विच शुड नॉट बी अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीझनिंग. सीझनिंग कशासाठी करतो आपण आताच बोललो. श्रिंकेज आणि वॉर्पिंग जे असतं. वॉर्पिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जशी एखादी स्केल आहे तुमच्याकडे, ओके, मेटलची स्केल असते ना, तर तिला आपण समजा असं काय केलं, असं 2 हातामध्ये पकडलं आणि असं तिरपं केलं. व्हॉट यू हॅव डन? त्याला आपण वॉर्प केलं. ओके, श्रिंकेज म्हणजे काय? एखादा लाकडाचा एक काय घेतला आपण, लॉग घेतला, त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे, त्याला आपण पूर्ण काय केलं, पूर्ण आता काय केलं, त्याच्यातलं मॉइश्चर आपण मॅक्झिमम काढायचा प्रयत्न केला. त्याला समजा आपण 0 करून टाकलं तर तो पूर्ण श्रिंक होऊन जाणार. ओके, सीझनिंग मध्ये आपण 0% मॉइश्चर पर्यंत येत नाही, थोडंसं त्याच्यामध्ये राहतं. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण त्या वेट वूड मधून काय काढतो आहे, त्यातलं मॉइश्चर काढतो, व्हॉट विल बी हॅपनिंग? वेट विल बी रिड्युसिंग. वेट रिडक्शन तिथे आपल्याला मिळतं. ओके, देअर बाय रिडक्शन इन वेट हे आहे ऑब्जेक्टिव्ह. नॉट शोधायचं आहे, आपण कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे ते पाहून घेऊ. जे नसेल ते ऑब्व्हियसली स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी वाढते, कारण आपण काय करतो, त्यातलं मॉइश्चर जे एक्सेस आहे, सरप्लस आहे किंवा आपल्याला डिझायरेबल लिमिट्सच्या जास्ती आहे, तर त्यातलं आपण काय करतो आहे ते काढतोय, त्याच्यामुळे स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी ऑब्व्हियसली वाढते.
रिडक्शन ऑफ नॅचरल डिफेक्ट हे सीझनिंगमुळे निघून जात नाहीत. सीझनिंग केल्यामुळे नॅचरल डिफेक्ट जाणार नाही. नॅचरल डिफेक्ट जे आहे जसं नॉट्स आहे, त्याच्यानंतर फॉक्सिनेस आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बर्ल्स म्हणतो आपण, ओके, ते म्युटेशन सारखी ग्रोथ असते त्या वूडवर, तर त्या टाईपची जी ग्रोथ आहे ती काही निघून जाणार नाही. नॅचरल डिफेक्ट जशी आहे तशीच राहतील. बट लाकडाच्या ज्या प्रॉपर्टी आहे, वूडच्या ज्या प्रॉपर्टी आहे, श्रिंकेज आणि वॉर्पिंग कमी होणे, त्याचं वजन आपण काय करतोय, कमी करतोय, कारण त्याच्यातलं मॉइश्चर निघालं, ऑब्व्हियसली वजन कमी होणार त्याचं. देन स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी वाढते. ओके, नॅचरल डिफेक्ट जशी आहे तशीच राहतील, म्हणून ते काय नाही आपलं ऑब्जेक्टिव्ह नाही. चलो आगे बढ़ेंगे. हा, जे आतापर्यंत बोललो, चला याचं उत्तर सांगून द्या, पुढे जाऊया. सीझनिंग ऑफ टिम्बर इज नेसेसरी टू. What is the answer? Yes, D is answer. Seasoning of timber is necessary to expel the moisture present in the timber. टिम्बर मध्ये जे काही मॉइश्चर आहे ते आपल्याला काढायचं आहे. 100% नाही काढायचं आहे, बऱ्यापैकी आपल्याला वी नीड टू और वी वॉन्ट टू गेट रिड ऑफ दॅट मॉइश्चर. हा, नाउ लेट्स टॉक अबाउट व्हॉट इज द क्वेश्चन, व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ इलेक्ट्रिक सीझनिंग. इलेक्ट्रिक सीझनिंग म्हणजे काय असेल, व्हॉट डू यू गेट बाय इलेक्ट्रिक सीझनिंग. चला मला आता वन बाय वन पटकन या चॅटमध्ये तुम्ही आन्सर सांगा. वेदर वूड इज गुड और बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. चलो बताओ. बॅड कंडक्टर आहे ना, वूड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाउ थिंग इज की त्याच्यामध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे. ओके, वूड इटसेल्फ म्हणजे 100% ड्राय वूड जर असलं तर ते परफेक्ट काय आहे, इन्सुलेटर आहे किंवा बॅड कंडक्टर आहे. नाउ इट इज हॅव्हिंग व्हॉट, इट इज हॅव्हिंग मॉइश्चर. आणि त्या समजा लॉग घेतला आपण एखादा टिम्बरचा, ओके, फॉर एक्झाम्पल असा काहीतरी आपण लॉग घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचे 2 पोल्स लावले इलेक्ट्रिसिटीचे, मध्ये काहीतरी आपण सर्किट वगैरे लावला आणि इलेक्ट्रिक करंट पास केला. व्हॉट विल बी हॅपनिंग, सिन्स देर इज सम मॉइश्चर प्रेझेंट, तो करंट वाहणं चालू होतं आणि हे बॅड कंडक्टर आहे त्याच्यामुळे रेझिस्टन्स खूप जास्ती आहे. ओके, जे ओहम वगैरे मध्ये असतो तो इलेक्ट्रिकलचा पार्ट आपला नाही. तर याच्यामध्ये रेझिस्टन्स खूप जास्त आहे. व्हॉट विल बी हॅपनिंग, रेझिस्टन्स खूप जास्ती आहे तर याच्यामध्ये तयार होते हीट. ओके, आणि समजा एका वूड लॉग मध्ये आपण काय केलं, इलेक्ट्रिक करंट पास केला आणि त्याच्यामुळे तिथे हीट प्रेझेंट म्हणजे हीट जनरेट झाली, ऑब्व्हियसली जनरेट होणार आहे. तर काय होईल, व्हॉट विल बी द आउटकम इफ हीट इज गेटिंग जनरेटेड इनसाइड दॅट लॉग विच इज कनेक्टेड ॲट बोथ पोल्स विथ वायर्स और ते जे कंडक्टर्स आहेत लावले. व्हॉट विल बी हॅपनिंग, व्हॉट विल बी हॅपनिंग इफ वी आर डुईंग दिस. ऑब्व्हियसली काय होणार आता इथे, येस, वॉटर विल गेट एव्हापोरेटेड. तो पाणी काय होणार तिथनं एस्केप होणार, ऑब्व्हियसली वाफ निघतील, ते पाणी निघून जाईल. ओके, पण प्रॉब्लेम काय की इतक्या सडनली आपण काय करतोय, ते मॉइश्चर तिथून रिमूव्ह करतोय आणि इंटरनल स्ट्रेसेस त्याच्यामध्ये क्रिएट होतात. ओके, एकाच वेळेस तुम्ही इतका सारा करंट त्याच्यामधून पास कराल, तो बॅड कंडक्टर आहे, पाण्याच्या त्या मॉइश्चरमुळे तो करंट फ्लो होतो आणि त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रेस क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे काय होतात, त्या ज्या फायबर्स असतात त्या स्प्लिट होतात. ओके, ते जे ग्रेन्स असतात, ते जे फायबर्स असतात, ते जे लांब धागे असतात ना वूडमधले, दे टेंड टू स्प्लिट बिकॉज इंटरनल स्ट्रेसेस गेट क्रिएटेड while the timber is getting that current. तो करंट आहे, त्याच्यामध्ये इतकी सगळी हीट आहे, अचानक ते मॉइश्चर निघून चाललंय, त्याच्यामुळे तो त्यांचा जो स्ट्रक्चर आहे, त्याचे ग्रेन्स आहेत, ते जे फायबर्स आहेत, त्यांना तो तेवढा सफिशियंट टाइमच मिळत नाही की ते प्रॉपरली तिथे काय राहतील, ते स्वतःला प्रॉपरली तिथे अलाइन ठेवतील. ओके, त्याच्यामुळे तिथे स्प्लिटिंगचा एक जो आहे तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आन्सर इज बी, स्प्लिटिंग. हा, नॅचरली समजा आपण त्या टिम्बरला सोडून दिलं. ओके, इफ यू आर लिव्हिंग द टिम्बर ऑन इट्स ओन टू गेट ड्राय, व्हॉट विल बी द ड्युरेशन रिक्वायर्ड, इट विल बी 4 to 6 months, म्हणजे अर्ध वर्ष. ओके, इफ यू आर फेलिंग दॅट ट्री देन लीव्ह इट फॉर 4 to 6 months. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, नॅचरल सीझनिंग विल टेक प्लेस. आणि ते कसं करतात, ते जे टिम्बर कट करतात ना, तर त्याच्या फॉर एक्झाम्पल असे जे लॉग्स आहेत, दे आर केप्ट लाईक दिस, ग्राउंडच्या थोडं वर ठेवतील. ओके, कारण आपल्याला ग्राउंड मधलं मॉइश्चर येऊ द्यायचं नाहीये. त्याच्यावर मग दुसरा एक स्टॅक लावतील. ओके,
क्रिस क्रॉस मध्ये, सो दॅट एअर त्याच्यामधली परमियाबिलिटी जी आहे, परपोरेशन त्याच्यामध्ये ते होतील, सो दॅट एअर त्याच्यामधनं पास व्हायला पाहिजे. एअर जर पास झाली त्यामधनं प्रॉपरली, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे की त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. ओके, आणि सनलाईट आणि विंड याच्या एक्सपोजरने जे सीझनिंग असतं, जो आपला मोटो आहे की मॉइश्चर लेवल बऱ्यापैकी कमी करणं, तो काय होतो, कम्प्लीट होतो. ऑलराईट, येस. सीझनिंग ऑफ टिम्बर रिझल्ट्स इन, चला सांगा, व्हॉट वुड बी द आन्सर. टिम्बरचं सीझनिंग केल्यामुळे काय होतं? ओके, हर्षित सिंग सी. चला, सी ला मार्क करू आणि पाहू. सीझनिंग ऑफ टिम्बर रिझल्ट्स इन इन्क्रीज स्ट्रेंथ, स्ट्रेंथ वाढते. त्यानंतर ड्युरेबिलिटी वाढते का? हो वाढते. रेझिलियन्स रिड्यूस होते का? नाही. रेझिलियन्स काय होतं, थोडंसं इम्प्रूव्ह होतं. रेझिलियन्स म्हणजे काय? सी, वेन सम स्ट्रेस इज गिवन ऑन टू समथिंग, तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तो परत त्या शेप फॉर्मॅटमध्ये जाऊ शकतो का? थोडंफार आपण इथे इलास्टिसिटी सारखंच बोलतोय. ओके, तर तो त्याचा शेप साईज फॉर्मॅट परत रिगेन करू शकतो का त्या स्ट्रेसला काढल्यावर? हो. तेवढं त्याच्यामध्ये स्वतःच्या ज्या प्रॉपर्टीज टिकवून ठेवण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, तर ती उलट आपण मॉइश्चर कमी केलं तर ती वाढीच लागते. इट विल बी इन्क्रीजिंग. दॅट्स वाय रिड्यूस नाही होत. रेझिलियन्स काय होतं, थोडंसं इम्प्रूव्हच होतं. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण, सीझनिंग ऑफ टिम्बर रिझल्ट्स इन इन्क्रीज स्ट्रेंथ, इन्क्रीज ड्युरेबिलिटी अँड इन्क्रीज रेझिलियन्स. त्याच्यामुळे इथे तिसरा पॉइंट चुकतो, म्हणून आपण ऑप्शन सी टिक करायला पाहिजे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. हा, फायर प्रूफिंग ऑफ टिम्बर. फायर प्रूफिंग काय करतं, चला सांगा. इफ वी आर फायर प्रूफिंग द टिम्बर, आता फायर प्रूफिंग करायचे बरेचशा त्याच्यामध्ये मेथड्स आहेत. केमिकल डिपिंग असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते पावडर कोट टाकतो. या सगळ्या ज्या गोष्टी असतात, तर त्यामुळे आपण काय करतो, टिम्बरला फायर प्रूफ करतो. व्हॉट वुड बी द आउटकम ऑफ फायर प्रूफिंग द टिम्बर. टिम्बरची सरफेस फायर प्रूफ करायची आहे का फक्त? नाही. फायर जवळ येणार नाही वूडच्या, असं काही होणार आहे का? नाही. फायर विझून जाणार आहे का? नाही. ओके, द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर which makes sense is makes it difficult to ignite and support its own combustion. ते पेट घ्यायला ते काय होणार आहे, त्याला उशीर लागतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, फायर प्रूफिंग. म्हणजे लगेच ते जळायला सुरुवात होणार नाही, आणि त्याचं जे कंबस्टन प्रोसेस आहे, ओके, ऑक्सिजन गेटिंग ऍडेड आणि ते ऑक्सिडाइज होतं, त्याचा तो कोल चारकोल बनतो. ही जी प्रोसेस आहे, तर तो त्याला काहीतरी रेजिस्ट करतो वेन एव्हर वी आर मेकिंग द टिम्बर फायर प्रूफ. ओके, आन्सर इज व्हॉट? बी. Then, which of the following woods is not suitable for making a bridge? ओके, तर याच्यामध्ये त्या बबूल आपण यूज करू शकतो. ठीक आहे, वुडन ब्रिज आपल्याला आजकाल कमी पाहायला मिळतात, बट लुकिंग ॲट द प्रॉपर्टी नागेश्वर आणि साल, तर याच्यामध्ये हे इकॉनॉमिकल आणि स्ट्रॉंग ऑप्शन आहेत. बट टीक इटसेल्फ काय आहे की रेझिस्टन्स टू लोड, रोलिंग लोड जे असतात त्याचं जे रेझिस्टन्स आहे टीकचं ते कमी आहे. त्याची जी कॉस्ट आहे बाय डिफॉल्ट त्याची जास्त असते. त्याच्यामुळे आपण इथे नॉट सुटेबल मध्ये आपण टिकला काय करू शकतो, टिक करू शकतो. आता या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा या टाईपचे न्यूमेरिकल्स आहेत, तर याच्यामध्ये टिम्बर हा जो टॉपिक आहे तो वाचायचा, आणि जे पण आपले इंडियन ट्रीज आहेत, जे आपल्या इंडियन सिनारिओमध्ये आपण यूज करतो आहे, त्या सगळ्या झाडांच्या प्रॉपर्टीज फक्त ओव्हरलुक करायचं. जसं आता आपण बिल्डिंग स्टोन पाहतो, तर मग सँडस्टोन, लाईमस्टोन, ग्रॅनाइट, बसाल्ट, जशा प्रॉपर्टीज माहिती आहे आपल्याला, तसं थोडंसं एकदा हा जो पोर्शन आहे, याच्यामध्ये कोणत्या टाईपचे झाड आपण कशासाठी वापरतो, कोणत्या टाईपच्या झाडाचं ऍप्लिकेशन कशामध्ये, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सुटेबिलिटी काय आहेत, ऍप्लिकेशन्स, हे सगळं एकदा गो थ्रू करा. म्हणजे हा जो विषय आहे की समजा नावासाकडे विचारलं गेलं, सी, ऑलरेडी सब्जेक्ट खूप मोठा आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, त्याच्यामध्ये मटेरियल पण टाकून दिलेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्रोसेस, कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस पण आहे सोबत. मग इतक्या सगळ्या ह्या बिल्डिंग मटेरियलच्या प्रॉपर्टीज ऍटलिस्ट ओव्हरलुक तरी एकदा करून घ्यायचं. ठीक आहे, चला समोर जाऊया. अगेन वी आर हॅव्हिंग व्हॉट, मॅच द पेअर टाईपचा क्वेश्चन आहे, आणि इथे आपल्याला टर्म आणि त्याचे डेफिनेशन, ओके, सॅपवूड म्हणजे काय, नॉट म्हणजे काय, शेक म्हणजे काय, रॉट म्हणजे काय. ओके, तर आता आहे ना,
इथे सगळ्यात सोपा वाटणारा म्हणजे जनरल लॉजिकने तुम्हाला माहित पण नाहीये, ठीक आहे, की यातलं हे सॅपवूड काय, नॉट काय, शेक काय, रॉट काय. तर याच्यामध्ये आपण आहे ना इथला इझीवाला एक टर्म शोधायची. इझीवाली टर्म कोणची वाटते? चला तुम्हीच सांगा बरं. सिन्स यू आर लुकिंग ॲट दिस कॉलम 1 अँड कॉलम 2, ओळखीचा कोणता वाटतो याच्यामध्ये? किंवा मोस्ट इझी टू गेस टाईपची पेअर कोणती वाटते? चला सांगा बरं पटकन. सॅपवूड, नॉट, शेक आणि रॉट. एक शब्द याच्यातला खूप जास्त कॉमन आहे आणि त्याची पेअर आपण शोधू पण शकतो. चला सांगा पटकन. लॉजिकली दॅट पेअर कॅन बी फाउंड, आणि त्या एक पेअर सापडली की त्याचं उत्तर लगेच आपल्याला कळतं. येस, हर्षने एक आन्सर दिलेला आहे D2. आता इथे आपल्याकडे ना एक रॉट म्हणून टर्म आहे. रॉट म्हणजे काय? सडणे, डिसइंटेग्रेट होणे, रॉट होणे किंवा डीके होणे. ओके, तर पहा रॉटचा जो सिनॉनिम आहे इथे आपल्याला मिळतो डिसइंटिग्रेशन कॉज बाय फंगी. येस निलेश, डी ही टर्म ओळखीची आणि त्याची पेअर पण पटकन आपल्याला ओळखायला आली. डिसइंटिग्रेशन कॉज बाय फंगी. तर इथे D2 असणारी पेअर कोणती आहे? डी वाली. तर आता काय करायचंय, आता एक सापडलं म्हणून मग पटकन आन्सर क्लिक करून समोर चाललं जायचं का? पटकन काय करू आपण, बाकीच्या ज्या टर्म्स आहेत त्या एकदा क्रॉस चेक करून घ्यायच्या. सी स्टँड्स फॉर 1, शेक, सेपरेशन बिटवीन ऍडजस्टंट लेअर ऑफ टिश्यूज. ओके, शेक इज दॅट डिफेक्ट. शेक हा जो आहे डिफेक्ट आहे. देन नॉट म्हणजे काय? बी फॉर 3, ब्रांच बेस एम्बेडेड इन टिम्बर बाय नॅचरल ग्रोथ. ओके, नॉट म्हणजे काय? गाठ असते त्याची. ओके, तीच ब्रांच काय असते, तिथेच त्याची ग्रोथ होऊन जाते त्या झाडामध्येच. ओके, आणि सॅपवूड म्हणजे काय? A4, आउटर लेयर्स ऑफ लॉग ऑफ वूड. ओके, सी, कारण इथे डीचं जे आपल्याला कन्फर्म एक आपण काय करू शकत होतो, मार्क करू शकत होतो की हे येऊ शकतं बरोबर. तर या टाईपची जी पेअर आहे ती आपल्याला बायोलॉजिकच कळली. दॅट्स वाय ऑलवेज ट्राय टू लुक ॲट मॅच द पेअर केअरफुली. एखादा त्यातला ओळखीचा टर्म काढायचा, एक ऑप्शन किंवा दोन ऑप्शन त्याचे त्या बरोबर आन्सरवाली त्या पेअर सोबत मिळतात, तिथनं मग बाकीचे शोधायचा प्रयत्न करायचा. ओके, चलो आगे बढ़ेंगे. आंसर काय आहे? डी. येस, डी आलाय आन्सर. निलेश, हर्ष. चला, जे आताच सांगितलं ते परत इथे तोच क्वेश्चन आहे. ओके, मॅच द पेअर मध्ये हा क्वेश्चन मुद्दाम हा क्वेश्चन मागे ठेवला आहे, तो मॅच द पेअर समोर ठेवला होता. चला, फंगसमुळे येणारा डिफेक्ट कोणता? आत्ताच बघितलं होतं आपण. हर्ष, डी नाही रे. व्हॉट इज दॅट? फंगसमुळे डिसइंटिग्रेशन आलं झाडामध्ये म्हणजे काय झालं? इट स्टार्टेड रॉटिंग. ओके, ड्राय रॉट. ड्राय रॉट इज कॉज्ड बाय फंगस. फंगस कॉजेस दॅट डिसइंटिग्रेशन अँड इट इज कॉल्ड एज ड्राय रॉट. नॉट म्हणजे काय? ती जी ग्रोथ असते त्या ब्रांचची, तर ती तिथेच एम्बेडेड राहून जाते, म्हणजे तिथेच लॉक झाल्यासारखी राहते आणि तिथेच त्याची ग्रोथ व्हायला दिसते. तिथे तो आपल्याला काय दिसतो? तो इम्परफेक्शन त्या झाडावर आपल्याला दिसायला मिळतं. येस निलेश, आन्सर इज सी. तर त्याला आपण नॉट म्हणतो. ओके, आपण मला वाटतं जेव्हा सेशन स्टार्ट केलं होतं तेव्हा आपण डोअर आणि विंडोमध्ये तितकं एक मॉइश्चर कंटेंट, लिमिटेड मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये का ठेवायचं याचं एक रिझन बघितलं होतं. सी, इफ वी आर मेकिंग मॉइश्चर कंटेंट 0%, पूर्ण त्याला श्रिंक करून टाकला. ओके, मॉइश्चर पर्सेंट काय केलं, जे डोअरसाठीचं जे वूड आहे त्यातलं मॉइश्चर कंटेंट आपण केलं 0. ओके, आणि त्याला कट केला, फिट केला. नाव ते जे जॅम्स आहे ते त्याची जी पूर्ण फ्रेम आहे त्याच्यामध्ये ते काय पॅनल, ते शटर काय झालं, पूर्ण रिसीव्ह झालं. ओके, कट टू कट आपले सगळे कॅल्क्युलेशन. व्हॉट विल हॅपन, की इथे प्रॉब्लेम हा येणार की जेव्हा मॉइश्चर अटॅक होणार तेव्हा हे दार काय होतं? स्वेल होतं. ओके, आणि ते स्वेल झाल्यानंतर ते ऑपरेट होणार आहे का? नाही. विंडोसाठी पण त्याच्यामुळे क्रायटेरिया आहे, मिनिमम मॉइश्चर रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये आपण ठेवतो तितकं मॉइश्चर आपण राहू देतो, आणि डोअर मधला पण तो त्याचा क्रायटेरिया आहे. ओके, तितकं मॉइश्चर असणं, त्याच्यामुळे हे जे मॉइश्चर चेंजेस आहेत, श्रिंकेज आणि एक्सपान्शन, तेवढं जर मिनिमम मॉइश्चर आपण डोअरच्या त्या पॅनलमध्ये, त्या डोअरच्या त्या टिंबरमध्ये मेंटेन करून ठेवलं तर ह्या ज्या फ्लक्च्युएशन्स आहेत त्या फ्लक्च्युएशनला हे मॉइश्चर स्वतःच हँडल करतं. ओके, त्यामुळे मॉइश्चर कॉन्टेंट कधीच आपण टिंबर मधलं अशा ऍप्लिकेशन मध्ये 0 करत नाही. इट विल बी 12 to 20%. ओके, आपण सुरुवातीलाच बोललो होतो दारासाठी आपण 12 ते 20% मॉइश्चर आपण काय करतोय तिथे त्या टिंबर मध्ये असू देतो, असणं अपेक्षित आहे.
तर डीके ऑफ वूड इज कॉज्ड इन अन ऍसिडिक मीडियम इफ पीएच जर 4च्या खाली गेली तर काय होतं की त्या वूडचा जो आहे तो डीके चालू होतो. ओके, आता इथे पीएच आणि डीके ऑफ वूड आणि ऍसिडिक मीडियम आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी असतील? सी, देर आर सम ऍप्लिकेशन किंवा काही टाईपचे स्ट्रक्चर्स असतील तिथे पीएच किंवा ऍसिड किंवा सर्टन केमिकल्सचं एक्सपोजर तिथे येऊ शकतं. तर तिथे ती पीएच समजा तिथे एन्काउंटर झाली, इन दॅट केस ते दार सडू शकतं, टिंबर ते वूड काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला इतकं माहिती पाहिजे, 4च्या खालच्या पीएचला आपलं टिंबर हँडल करू शकत नाही. ओके, द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ वूड पॅरलल टू ग्रेन्स इज अबाउट, ऑप्शन्स दिले आहेत आणि मग परत त्या स्टेटमेंटला इथे कम्प्लीट केला टाइम्स इट्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ पॅरलल टू ग्रेन्स. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी केलं तर असतं तरी चाललं असतं, पण इथं काय केलंय त्यांनी, टाइम्स इट्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ पॅरलल टू द ग्रेन्स. ओके, तर हा जो पॉइंट आहे हा लक्षात ठेवायचा आहे की टेन्साईल स्ट्रेंथ जी असते पॅरलल टू ग्रेन्स. ओके, पॅरलल टू ग्रेन्स म्हणजे समजा त्याचे फायबर्स ते ग्रेन्सची अरेंजमेंट अशी आहे आणि इथे आपण काय केलं की याला आपण टेन्शन मध्ये दिलं, म्हणजे दिस फोर्सेस आर डुईंग व्हॉट. फॉर एक्झाम्पल हा टिंबरचा एक सॅम्पल आहे, त्याला आपण काय केलं आणि याची ग्रेन अरेंजमेंट अशी आहे. ओके, लॉंगिट्युडनल ते आपण तिथले ते ग्रेन्स आहेत, तर ते काय आपण त्याला असं घेतलं आणि असं स्ट्रेच केलं. ओके, वी आर ट्राइंग टू स्ट्रेच इट, त्याला आपण ताण दिला. ओके, टेन्साईल त्याच्यावर काय केला, फोर्स एक्झर्ट केला. इट विल बी व्हॉट 3 टाइम्स इट्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ पॅरलल टू द ग्रेन्स. आणि त्याच वे मध्ये आपण काय केलं, त्याला कंप्रेस केलं. कंप्रेस करणं म्हणजे काय, त्याला 2 अशा स्टॉपेजच्या मध्ये ठेवलं आणि त्याला समजा आपण काय केलं, असा फोर्स लावला. इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, we will get to see that its tensile strength is 3 times what more 3 times that its compressive strength. म्हणजे जितकी compressive strength आहे त्याच्या 3 पट आपण डायरेक्ट लिहू शकतो. ओके, तर T is equal to 3 times compressive strength for parallel. ओके, ग्रेनचं अरेंजमेंट पॅरलल आहे, तर त्या पॅरलल अरेंजमेंट मध्ये आपण टेन्शन जर तिथे दिलं तर ते 3 टाइम्स कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला मिळतं. ओके, हे डायरेक्टली लक्षात ठेवायचे पॉईंट्स आहेत. हा, इथे आपण जसं रेझिलियन्सचा काहीतरी पॉईंट बोललो होतो, आठवतं? वी सेड समथिंग अबाउट रेझिलियन्स. तर त्या रेझिलियन्सशी रिलेटेड त्याच कंटेक्स्ट मधला कुठला तरी हा पॉईंट आहे. ऑन ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल स्ट्रेस ऑन टिंबर इट बिहेव्स लाईक व्हॉट, रिजिड असतं की प्लास्टिक असतं, इलास्टिक असतं, नॉन इलास्टिक असतं, विस्को इलास्टिक असतं किंवा नॉन विस्को इलास्टिक असतं, काय असतं? व्हॉट डू यू थिंक? ती शाळेमध्ये नेत होतो ना ती लाकडाची पट्टी, आठवा, ती 30 सेंटीमीटर वाली, त्याला आपण नेहमी असं स्ट्रेस करत राहत होतो, लाईक दॅट. तर ते बिहेवियर कसं असतं? व्हॉट इज दॅट बिहेवियर कॉल्ड? चलो बोलो बोलो बोलो. हर्ष, आर यू आन्सरिंग और आस्किंग? ए, येस, ऑब्विसली इट इज इलास्टिक. ओके, एका सर्टन पॉइंट पर्यंत आपण त्या टिंबरवर, त्या वूडवर समजा आपण स्ट्रेस दिला. ओके, त्याला ब्रेक वगैरे करायचं नाही आहे, त्याला एका लिमिटेड अमाऊंट मध्ये आपण काय दिलं आहे, स्ट्रेस दिला. फॉर एक्झाम्पल वुडन ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण असं काय केलं आहे, बेंड केलं. इन दॅट केस आफ्टर रिमूव्हल ऑफ दॅट एक्सटर्नल स्ट्रेस इट विल बी गोइंग बॅक इन टू इट्स ओरिजिनल पोझिशन आणि आपल्या ओरिजिनल पोझिशनला, ओरिजिनल शेप, फॉर्म, फॉर्मॅट, जॉमेट्रीमध्ये परत जाणाऱ्या ऑब्जेक्टला आपण कोणत्या टाईपचं ऑब्जेक्ट म्हणतो? इलास्टिक मटेरियल. ओके, इट विल बी ऍक्टिंग ॲज अन इलास्टिक मटेरियल. ओके, एका लिमिटच्या आतमध्ये, त्याच्यानंतर मग तो ब्रेक व्हायचे चान्सेस असतात. हा, नॉट्स रिड्युसेस द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ वूड अलॉंग द ग्रेन, अक्रॉस द ग्रेन, टँजेन्शियल टू द ग्रेन और नन ऑफ द अबव. ओके, नॉट जे असतात ना, त्या ज्या असतात नॉट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं होतं, व्हॉट इज दॅट, एखादी ब्रांच तिथनं ग्रो होत असेल तर ती तिथेच काय म्हणतात, ते एम्बेडेड होऊन जाते आणि ती जी ग्रोथ आहे ती थोडीशी अशी ॲबनॉर्मल दिसायला लागते. ओके, तर ही जी ग्रोथ आहे ती अक्रॉस द ग्रेन ची जी टेन्साईल स्ट्रेंथ असणार आहे ती काय करणार आहे, कमी करणार आहे. ओके, अक्रॉस, रिमेंबर दिस, नॉट disrupt the uniform grain structure of wood. That's why it will be reducing the strength of wood across the grain. B. हार्डबोर्ड कशाचं एक्झाम्पल आहे? What will be
हार्डबोर्ड, प्लायवूड असतं का, पार्टिकल बोर्ड, फायबर बोर्ड, चिप बोर्ड? हार्डवुड इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट? ओके, हार्डबोर्ड कसे बनवतात? ते जे फायबर्स असतात, ओके, ते जे फायबर असतात ते एकदा एका ओरिएंटेशनने नंतर दुसऱ्या ओरिएंटेशनने त्या टाईपमध्ये काय करतो आपण त्यांना ठेवतो आणि खूप जास्ती कंप्रेसिव्ह फोर्समध्ये आपण त्यांना प्रेस करतो. आता त्या फायबरची अरेंजमेंट एका लेअरला अशी आणि दुसऱ्या लेअरला अशी, मग परत तिसरी लेअर अल्टरनेटली ते काय करतो आपण असं. फॉर एक्झाम्पल हे 4 फायबर आहेत ना एका लेअर मधले, तर दुसरे 4 फायबर त्याच्यावर आपण असे ठेवतो आणि असं सो ऑन त्या लेयर्स आपण वाढवत जातो. अँड इन दॅट केस वी अचीव अ व्हेरी गुड स्ट्रेंथ. तर त्यामुळे हार्डबोर्ड हा फायबर बोर्डचा एक्झाम्पल आहे. ओके, पार्टिकल चिप बोर्ड मध्ये काय असतं की ते तो जो भुसा असतो, जसं नाही का तुम्ही कोणतेही आहे ना फर्निचरच्या दुकानात जा, तर तिथे तुम्ही एखादा कपाट किंवा टेबल किंवा एखादा अलमिरा एखादा शोकेस तुम्ही बघितलं तर एखादं खूपच काय म्हणतात ते खूप चीप रेटला ते सांगतात आणि एखादं खूप चांगल्या रेटला सांगतात. तर आपण विचारतो ते भुशापासून बनवलं आहे. ओके, भुसा म्हणजे काय? लिटरली हे जे त्याचा जो हे असतो सॉ डस्ट किंवा जी जी सॉ असते जी डस्ट असते पार्टिकल असतात ते काय करतात ते ॲडेझिव्ह मध्ये टाकून त्याला ते कम्प्रेशन मध्ये टाकणार आणि त्याला पूर्ण हार्डनिंग झाल्यानंतर तो एक पूर्ण पॅनल बनतो. ओके, तो वीक असतो कारण त्यांच्यामधली इंटेग्रिटी जी आहे त्यांची जी मटेरियल इंटेग्रिटी आहे ती कशी आहे त्या छोट्या छोट्या पार्टिकलवर डिपेंडंट आहे. त्याच्यावर मग तो मायका वगैरे लावून आपल्याला दिसायला ठीक दिसतं, बट स्ट्रेंथ इतकी असते का नाही. ते आणखी काय प्रॉब्लेम असतो, हे जे भुशापासून बनवलेलं जे असतं मटेरियल त्याचा आणखी एक प्रॉब्लेम काय की मॉइश्चर एक्सपोज किंवा मॉइश्चर ससेप्टेबल एरियामध्ये त्याला ठेवलं तर ते मॉइश्चर खूप जास्ती काय करतात ऍब्झॉर्ब करतात आणि स्वेल होतात. ओके, त्याच्यामुळे तर काय होतात ते लवकर खराब होतात. आणि इथे जेव्हा आपण फायबर बोर्ड किंवा हार्डबोर्ड पाहतो आहे तर त्याच्यामध्ये लिटरली आपण त्या लेयर्स असतात अक्रॉस आणि अलॉंग अशा लेयर टाकतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना खूप जास्ती प्रेशरमध्ये कंप्रेस करतो. तर त्याचा जो आउटकम आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान येतो, त्याची स्ट्रेंथ खूप छान असते. ओके, चला समोर जाऊया. As a construction material, plywood is preferred to thin planks of timber because of plywood आपण का यूज करतो आहे रादर दॅन युझिंग थिन प्लॅंक? प्लायवूड मध्ये पण आपण तोच त्याच्यामधला कन्सेप्ट यूज करणार आहे. त्याच्या थिन ज्या हे असतात मेम्ब्रेन्स असतात वूडच्या, त्या आपण काय केल्या अक्रॉस आणि अलॉंग मध्ये ठेवून कंप्रेस केल्या आणि डायरेक्टली थिन प्लॅंक आपण यूज केली तर त्याच्या समजा आपण एका स्पेसिफिक डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स दिला. फॉर एक्झाम्पल लॉंगिट्युडनल डायरेक्शनने आपण त्याच्यावर काय ठेवलंय वेट ठेवलं किंवा एखादा स्ट्रेस दिला. इन दॅट केस तर तिथे त्याची जी अरेंजमेंट असली ग्रेन्सची फायबरची ती आणि आपण जो स्ट्रेस देतोय त्याची डायरेक्शन जर प्रॉपर तर तिथे आली, इन दॅट केस इट विल बी ओके. अदरवाईज समजा आपण दुसऱ्या डायरेक्शन मध्ये त्याची ग्रेन अलाइनमेंट आहे फायबर अलाइनमेंट आहे आणि त्याच्या अक्रॉस मध्ये आपण समजा काय केलाय तो जो स्ट्रेस दिला तर ते तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. इन दॅट केस प्लायवूड जे असतं त्याच्यामध्ये लॅटरली आणि लॉंगिट्युडिनली दोन्ही डायरेक्शनने काय असते स्ट्रेंथ आणि डायमेन्शनल स्टॅबिलिटी असते. ओके, that's why we will be using plywood. Answer is what? A. प्लायवूड इज स्पेसिफाईड बाय, आत्ताच आपण बोललो की प्लायवूड आहे फायबर बोर्ड आहे जे हार्डवूड आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो काय प्रोव्हाइड करतो आहे व्हॉट वी आर डुईंग अलॉंग आणि अक्रॉस मध्ये काय टाकतो आपण आणि कसं कंप्रेस करतो त्यांना, चला सांगा उत्तर. येस, विवेक इज सेइंग डी. येस, इट इज नंबर ऑफ लेअर. विवेक हर्ष आन्सर बरोबर आहे. नंबर ऑफ लेअरने आपण त्यांचं काय करतो स्पेसिफिकेशन. ओके, ते स्पेसिफिकेशन आपण नंबर ऑफ लेअरने देतो. तिथे वेट व्हॉल्यूम थिकनेस किंवा त्या डायमेन्शन देत नाही, नंबर ऑफ लेअरने त्याची आपण स्ट्रेंथ जी आहे ती सांगतो किंवा त्याची स्ट्रेंथ आपल्याला कळून येते. ओके, अगेन रिपीट टाईपचा क्वेश्चन आहे. प्लायवूड मध्ये स्टिफनेस स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी रेझिलियन्स हे सगळं कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, अक्रॉस किंवा अलॉंग? अक्रॉस किंवा अलॉंग, चला सांगा. दिस इज द क्रक्स ऑफ आवर डिस्कशन जे आत्ताच आपण बोलतोय इतक्या वेळापासून. चलो बताओ.
सी व्हॉट वी वर डिस्कसिंग रिगार्डिंग प्लायवूड, की त्याच्यामध्ये आपण त्याच्या लेयर्स असतात, त्या लॅमिना असतात किंवा थिन मेम्ब्रेन्स असतात त्या वूडच्या, त्या आपण काय करतो, एकदा अक्रॉस मध्ये ठेवतो, एकदा अलॉंग मध्ये ठेवतो, आणि ह्या लेअर अशा लाईक दिस. ओके, ही एक लेअर झाली ज्याच्यामध्ये अक्रॉस, एक दुसरी लेअर झाली अलॉंग, अक्रॉस अलॉंग, जसं आपण अल्टरनेटेड जातो. त्याच्यामुळे याची जी स्टिफनेस आणि स्ट्रेंथ आहे ती बोथ डायरेक्शनने येते, अलॉंग आणि अक्रॉस दोन्ही डायरेक्शनने. ओके, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पण तेच आपण डिस्कशन केलं की त्या प्लायवूडला दोन्ही जे डायरेक्शन्स आहे अक्रॉस आणि अलॉंग, ओके, अलॉंग धिस आणि अलॉंग धिस, दोन्ही डायरेक्शनने त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ चांगली असते. The expansion and shrinkage of plywoods are comparatively very low. चला सांगा परत. त्याचं आन्सर थोडंसं प्रिव्हियस डिस्कशन प्रमाणेच आहे. इट इज ऑल अबाउट अरेंजमेंट. इट इज ऑल अबाउट अरेंजमेंट. चलो आंसर बताओ. पूरा क्लू दे दिया यहाँ पे, पूर्ण क्लू दिलेला आहे इथे. एक्सपान्शन आणि श्रिंकेज जास्त प्लायवूडचं कमी असतं, त्याचं कारण काय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? इट इज ऑल अबाउट व्हॉट? येस विवेक, आन्सर इज सी. ॲडेझिव्ह किंवा प्रेशर किंवा विनीर्स. विनीर म्हणजे काय? तिची एक थिन लेअर असते किंवा एक थिन मेम्ब्रेन असते. थिन लेअर मेम्ब्रेन, हे वर्ड लक्षात ठेवा, कामात येतील. लॅमिना, सगळ्याचा अर्थ काय? थिन शीट, पातळ एक शीट. त्या वूडची एक थिन शीट काढणे, त्याला आपण विनीर किंवा थिन लेअर, मेम्ब्रेन, लॅमिना, थिन शीट, हे सारखे शब्द आहेत. ओके, अँड सिन्स वी आर प्लेसिंग दोज प्लाईज, ओके, या विनीरला आपण प्लाईज पण म्हणू शकतो. त्या प्लाईजला आपण राईट अँगल टू इच अदर, ओके, आताच आपण बघितलं, लास्ट आपण एक डायग्राम काढली, राईट अँगल टू इच अदर, एकाच ओरिएंटेशनने ठेवल्या जाणार नाही, असं आपण करणार नाही. व्हॉट वी विल बी डुईंग, वी विल बी प्लेसिंग देम ॲट राईट अँगल्स टू इच अदर. दॅट्स वाय त्याच्यामधलं एक्सपान्शन आणि श्रिंकेज जे आहे ते सगळं ते इंटरनलीच हँडल होऊन जातं. खूप जास्ती ते एका डायरेक्शनने एक्सपांड किंवा खूप असे श्रिंक होत नाही. दॅट volumetric changes get adjusted within the body of that plywood itself because the plies are placed at right angles to each other. Okay, timber can be made fire resistant by dipping and steeping process, then sir Abel's process, charring, hot and cold open tank treatment. See, आता याच्यामधलं चारिंग जे आहे, एक हे पाहून घेऊ आपण चारिंग म्हणजे काय असतं. चारकोल किंवा चार याचा अर्थ काय आहे? तो जो कार्बन जमतो ना त्या वूडवर. तुम्ही एखाद्या हॉलिवूड मूव्ही किंवा कशामध्ये बघितलं आहे का की बरेचदा ते लोक काय करतात की ती जी फेन्सिंग असते, वुडन फेन्सिंग किंवा टिंबर फेन्सिंग, तर ते जे फ्लेम थ्रोवर असतं, त्या फ्लेम थ्रोवरने कंटिन्यू तो जो वूड असतो ना त्याच्यावरती अशी फ्लेम अशी काय करतात, एका डिस्टन्सने ती फ्लेम त्याच्यावर, त्या फ्लेमवर ते टिंबर एक्सपोज करतात, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काळा काळा असा लेअर येतो. काळा लेअर का बरं आला? तो का तो पेंट होता? नाही, ती जी फ्लेम त्या टिंबरवर आली ना, तर त्यामुळे काय झालं, तो जो सरफेस होता त्याचा तो हलकासा बर्न झाला, पार्शली बर्न झाला, आणि त्याच्यावर कोट आला कशाचा? कार्बनचा. ओके, तो जो कार्बनचा कोट आहे तो आता काय करणार, आणि ही जी प्रोसेस आहे चॅरिंगची, तर ही चॅरिंगची प्रोसेस कुठे करतात? जिथे पण मॉइश्चर किंवा सॉइल मॉइश्चरचा जिथे पण एक्सपोजर येतो तिथे चॅरिंग ही प्रोसेस कॅरी आउट करतात. चॅरिंगमुळे काय होणार की ते जे मॉइश्चर आणि त्याच्यामुळे जे व्हॉट ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर डिग्रेडेशन ऑफ वूड और टिंबर, लाकडाला डिस्ट्रॉय करणारा प्राणी कोणता रे? चला ऑप्शन मध्ये सांगा पटकन. व्हॉट इज दॅट? मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहे तो, अँड इतका तो दिसतो. व्हॉट इज दॅट? मराठीमध्ये पिक्चर पण येऊन गेला त्याच नावाने एक, स्वप्नील जोशीचा, है ना? आठवतं का? काय आहे त्याचं नाव? अँट लाईक क्रिएचर दॅट विल बी कन्झ्युमिंग, किंवा ते पूर्ण पोखरून काढतं. काय असतं ते? दोज आर नथिंग बट टर्माइट्स, ज्याला आपण काय म्हणतो? वाळवी. ओके, तर त्याला टर्माइट प्रूफिंग करण्यासाठी जे आपण प्रोसेस यूज करतो ना ती चॅरिंग आहे. ओके,
डिपिंग अँड स्टिपिंग प्रोसेसमध्ये पण आपण त्याचं काय करतो आहे, त्याची स्ट्रेंथ आणि या सगळ्या गोष्टी वाढवतो, राईट. व्हाईट हँड, येस, त्याला व्हाईट हँड म्हणतो किंवा वाळवी म्हणतो. येस, करेक्ट निलेश, व्हाईट हँड आपण त्याला म्हणतो. ओके, तर हे चारिंग. सर ॲबेल्स प्रोसेसमध्ये काय करतात की त्याच्यामध्ये वाळवी, तर त्याच्यामध्ये फायर रिटार्डंट केमिकलचा त्याच्यावर कोट दिला जातो. सर ॲबेल्स प्रोसेसमध्ये या सगळ्या केमिकल्सला यूज केलं जातं आणि त्यावर कोटिंग दिलं जातं अँड दॅट मेक्स द टिम्बर फायर रेजिस्टंट. सर ॲबेल्स प्रोसेस इज द मोस्ट करेक्ट वन हिअर, ज्यावरनं आपण काय करतोय, टिम्बरला फायर रेजिस्टंट करतो. नाउ मेथड ऑफ प्रिझर्वेशन ऑफ टिम्बर. आता प्रिझर्वेशनचा अर्थ काय, का प्रिझर्व करायचं, सी. जसं आपण मटेरियल कंपॅरिझन करतो, कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस ज्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चरल मटेरियल, तिथे काय काय असतं आपल्याकडे, कॉन्क्रीट असतं, त्यानंतर स्टील असतं, त्यानंतर टिम्बर असतो, त्यानंतर ग्लास असतो, त्यानंतर प्लास्टिक असतो, एवढं सगळं. आता इथे प्रिझर्व करायची सगळ्यात जास्ती गरज, इतके सगळे जे आपण मटेरियल बोलतो, सगळ्यात जास्ती गरज कोणाला पडते इथे, त्या टिम्बरला. बिकॉज टिम्बर इज व्हेरी मच ससेप्टिबल टू वॉट, मॉइश्चर अटॅक, फंगल अटॅक, त्यानंतर ते जे आत्ताच आपण बोललो काय, टर्माइट, व्हाईट अँट, वाळवी, त्याचा अटॅक. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्याला प्रिझर्व करावं लागतं, त्याला स्ट्रेस द्यावा लागतो. नाउ वी आर हॅव्हिंग मेथड ऑफ प्रिझर्वेशन. एक आहे डिपिंग, एक आहे ब्रशिंग ऑर स्प्रेइंग, आणि तिसरा आहे प्रेशर इम्प्रेग्नेशन. ओके, तर याच्यामध्ये आपण नॉट एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय होतं त्यापेक्षा या वर्डचंच मिनिंग समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, एखादं केमिकल आपण यूज करतो आहे टिम्बरला प्रिझर्व करण्यासाठी, and using that chemical, if we are brushing it or spraying it onto the surface of the timber, what will be happening, काही त्याची एक वरची जी लेअर आहे तेवढीच फक्त काय होते, प्रोटेक्ट राहते. आणि समजा ते चिप ऑफ झालं, म्हणजे तिथला तो पापुद्रा निघाला किंवा तिथला तो थोडासा पोर्शन डॅमेज झाला, तर आतमधलं जे एक्सपोज टिम्बर आहे ते परत खराब होण्याचे चान्सेस. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ही थोडी काय आहे, नॉट दॅट मच ड्युरेबल, ही खूप जास्ती लॉंग लास्टिंग प्रोसेस नाही. दुसरं आपण काय पाहतो इथे, डिपिंग. आता डिपिंग मध्ये काय असणार आहे, ओपन टँक विल बी देअर, ते सगळे केमिकल्स असतील, क्रिओसोट ऑइल असेल किंवा ते कोल पासून किंवा टार पासून डिराईव्ह केलेलं जे ऑइल आहे ते ऑइल असतं. त्या ऑइलमध्ये आपण काय करतो, त्या टिम्बरच्या लॉगला त्या टँक मध्ये टाकून दिलं आणि काढलं. मोमेंटरीली त्याला काय केलं, डिप केलं, बुडवून नाही ठेवलंय. असं काय केलं आपण, फक्त आतमध्ये टाकलं आणि काढून घेतलं. पण काय झालं की जे स्प्रेइंग आणि ब्रशिंग मध्ये ज्या जागा सुटून चालल्या होत्या, तर त्या डिपिंग मध्ये जास्ती इफेक्टिव्हली काय झालं याच्यामध्ये, की तो जो केमिकलचा इफेक्ट आहे तो परफेक्टली आला. नाउ लेट्स टॉक अबाउट व्हॉट प्रेशर इम्प्रेग्नेशन इज. इम्प्रेग्नेटचा अर्थ काय, की जितक्या काही व्हॉइड्स असतील, जितके काही परफोरेशन्स असतील, त्या छोट्या छोट्या व्हॉइड्स, गॅप्स, पोअर्स, त्यानंतर परफोरेशन्स, होल्स, जे काही शब्द आपल्याला वापरायचे आहेत, तिथे त्या ऑइलला किंवा त्या केमिकलला पोहोचवणं. नाउ व्हॉट वी विल बी डुईंग इन प्रेशर इम्प्रेग्नेशन, तो जो टिम्बरचा लॉग आहे तो पूर्ण असा सॉलिड आहे का, त्याच्या आतमध्ये पोर्स आहेत, व्हॉइड्स आहेत, तर त्या टँकमध्ये आपण त्याला टाकलं, ज्याच्यामध्ये हे सगळं केमिकल, क्रिओसोट ऑइल वगैरे प्रेझेंट आहे. नाउ व्हॉट वी विल बी डुईंग, वी विल बी अप्लाइंग प्रेशर ऑन टू दॅट टँक, ज्याच्यामध्ये आपण सगळं हा टिम्बर टाकलं आणि जिथे हे सगळं ऑइल वगैरे आहे. नाउ इफ यू आर अप्लाइंग प्रेशर, नाउ व्हॉट विल हॅपन, या ज्या सगळ्या पोर्समध्ये, म्हणजे असं तुम्ही इमॅजिन करा की हा असा स्पॉन्ज वगैरे सारखा आपण इमॅजिन केलं कशाला, आपल्या या टिम्बरला, आणि त्या पूर्ण टँकवर प्रेशर दिलं. प्रेशर दिल्यामुळे दॅट लिक्विड विल बी फाइंडिंग इट्स वे टू गो समवेअर, आणि तिथे काय आहे, टिम्बर आहे आपला, ज्याच्यामध्ये पोर्स आहेत. तर हे सगळं जे केमिकल आहे, हे सगळं जे ऑइल आहे, तर ह्या सगळ्या पोर्समध्ये ते ऑइल आतपर्यंत गेलं. याचाच अर्थ काय, की जे आपल्याला इफेक्टिव्हली त्या पूर्ण टिम्बरला प्रिझर्व करण्यासाठी जी ऑइलिंग किंवा जे आपल्याला जे ऑइल अप्लिकेशन, केमिकल अप्लिकेशन करायचं होतं, ते फक्त आता सरफेस पुरतं मर्यादित राहिलं नाही, ते आतमध्ये पण गेलं. हे कशामध्ये शक्य आहे, प्रेशर इम्प्रेग्नेशन मध्ये. म्हणजे सगळ्यात जास्ती आपण समजा प्रायोरिटी दिली की डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात जास्ती वर ठेवायचं आहे आणि त्यापेक्षा कमी खाली ठेवायचं आहे, तर प्रेशर इम्प्रेग्नेशन टॉपला ठेवू आपण. डिपिंग बऱ्यापैकी ते काय करतं, कव्हर करतं सरफेसेसला, डिपिंग आपण 2 नंबरला ठेवूया. आणि सगळ्यात लिस्ट इफेक्टिव्ह इथलं कोणतं येतं, ब्रशिंग किंवा स्प्रेइंग. ओके, तर याचा सिक्वेन्स कुठे दिसतो आपल्याला, ओके, पी आय काय आहे 3, डिपिंग काय आहे 1 आणि हा 2. ओके, तर ऑप्शन सी इज द
करेक्ट सिक्वेन्स डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात इफेक्टिव्ह वर ठेवला, त्यानंतर डिपिंग आहे, त्यानंतर आपलं ब्रशिंग वर स्प्रेइंग आहे. ऑलराईट, चला आय गेस हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. आणि याच्यामधलं जे ऑइल यूज होतं इट इज कॉल्ड ॲज क्रिओसोट ऑइल. हे ऑइल असतं टार किंवा वूड कोल पासून त्याला डिराईव्ह केलं जातं. हा, जे आता बोलत होतो अगेन, चला आत्ताच बोललो मी, कशामधनं डिराईव्ह करतात रे? चला पटकन सांगा, मी इतका वेळ तुम्हाला हे सांगितलं, तिथे कुठेतरी क्रिओसोट मेन्शन झालं. क्रिओसोट कशापासून डिराईव्ह करतात मी आत्ताच एक वाक्य बोललो होतो. चला कोणता ऑप्शन दिसतोय तो? व्हॉट इज दॅट ऑप्शन? ए, येस, व्हेरी गुड. वूड किंवा कोल किंवा कोल टार जो असतो त्यापासून. येस, हर्ष विवेक, आन्सर इज वूड और कोल और कोल टार. आणि हे जेव्हा आपण प्रिझर्वेटिव्ह, हे जे क्रिओसोट ऑइल आहे जे आपण इम्प्रेग्नेट केलं त्या वूडमध्ये, टिंबरमध्ये, तर जो काही फंगस अटॅक आहे किंवा तो व्हाईट अँड जे आपण वाळवी म्हटलं होतं त्याचा जो अटॅक आहे, तर तो काय होणार आहे, तो तिथे थांबतो. येस श्रेयश, आन्सर इज ए. चला समोर जाऊया. अगेन, चला आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. परत तोच क्वेश्चन आहे आय गेस, मेथड ऑफ प्रिझर्वेशन. एक गोष्ट इथे ऍडिशनल आहे आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इफेक्टिव्हनेस आहे. तिथे आपण डिक्रीजिंग म्हणजे बेस्ट इफेक्टिव्ह वर ठेवला, कमी 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 वाला. आता इथे लिस्ट इफेक्टिव्ह काय करायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे. मग इथला जो एकच नवीन पॉइंट आहे ओपन टँक, तर तो मी एकदा सांगून देईल. पहिले तुम्ही आन्सर सांगा, देन वी विल सी व्हॉट ओपन टँक मेथड ऑफ प्रिझर्वेशन इज. सगळ्यात लिस्टवाला समोर ठेवायचा आहे. ओके, सगळ्यात लिस्टवाला याच्यामध्ये कोणता बघितला होता आपण? ब्रश किंवा स्प्रे ऍप्लिकेशन. तर दोन सगळ्यात आधी ठेवू आपण. त्यानंतर आपण त्या मोमेंटरीली त्या वूड लॉगला काय केलं होतं, डिप केलं होतं, काढून घेतलं होतं. ओके, तर हा इथे आला 3. आणि हा जो आहे ओपन टँक, ओपन टँक मध्ये प्रेशर ऍप्लिकेशन पेक्षा थोडंसं इथे आपण वेगळं पाहू. प्रेशर ऍप्लिकेशन मध्ये त्या टँकला क्लोज करतात, तिथे आपण प्रेशर इन्क्रीज करतो, ते ऑइल आतपर्यंत जातं. इथे असं होणार नाही. ओपन टँक मध्ये काय करतो आपण, प्रिझर्वेटिव्ह जे आहे, जे आपलं क्रिओसोट ऑइलचा जो बाथ आहे त्याच्यामध्ये या टिंबरला सोडून दिलं. ओके, लॉंग कायसाठी, टेन्युअरसाठी किंवा लॉंग ड्युरेशनसाठी. डिपिंग मध्ये आपण काय करतो, फक्त टेम्पररी ती कशी क्रेन किंवा काहीतरी असं ते जे असेंब्ली असणार ती त्या टिंबरला पकडणार, बुडवणार, काढून समोर. ओके, बट ओपन टँक मध्ये आपण काय करतो, सोडून देतो आहे. ओके, सो इट इज गोइंग टू बी 2, 3, 4. आणि सगळ्यात बेस्ट आपल्याला माहिती आहे कोणती? प्रेशर ऍप्लिकेशन. इट इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इफेक्टिव्हनेस. स्प्रेइंग किंवा ब्रश ऍप्लिकेशन सगळ्यात लिस्ट असते, त्यापेक्षा बेटर डिपिंग असते, त्यापेक्षा ओपन टँक मध्ये सोडून देणार. आणि सगळ्यात बेस्ट ओपन टँकला आपण क्लोज करू, त्याला प्रेशर अप्लाय करू, आतमध्ये टिंबर असणार आहे, ऑइल असणार आहे, अँड दॅट ऑइल विल बी सीपिंग टुवर्ड ऑल द परपोरेशन, ऑल द पोर्स दॅट आर प्रेझेंट इनसाइड दॅट टिंबर. ओके, तर हे आहे प्रेशर ऍप्लिकेशन मेथड. ऑल राईट, आय गेस दॅट्स इट. दॅट वॉज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. तर उद्या आपण सीपीएमचे क्वेश्चन्स पाहूया. ओके, सीपीएम मध्ये आपण नेटवर्कशी रिलेटेड काय क्वेश्चन पाहू, त्यानंतर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, सेफ्टी मेजर्स आणि बरेचसे काही टॉपिक्स आहेत, तर त्यातले आपल्याला क्वेश्चन्स पाहायचे आहेत. ऑल राईट, सो आय विल सी इन नेक्स्ट वन टुमॉरो 9 o'clock, नॉट 9 o'clock, 9 PM ला भेटूया. 9 o'clock नाही, सकाळी नाही. आपली स्ट्रीमची टायमिंग एकच आहे, रात्री 9ला. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर, अभ्यास करत राहा. आय विल सी इन नेक्स्ट सेशन.